अगोदर त्यांना कळवा, त्याच्या मदतीने मग कुठलीही कारवाई करणं गरजेचं आहे. चालक लक्षात. आता बरेचशा काय असे इन्सिडेंट होतात की आपले गोरक्षक बांधव आहेत ते पंक्चर करण्यासाठी ह्याचा वापर करतात. काय म्हणतात त्याला, जे खेळे वगैरे असतात त्याला, चालक लक्षात, त्याचा वापर केला जातो. त्यातून ते गाडी पलटी होती. पलटी झाल्यानंतर त्यामध्ये 1-2 गाई दगावल्यात ना, 1-2च नाही बऱ्याच वेळा दगावतात. तर तसं न करता पोलिसांच्या मदतीनं आपण ती गाडी पूर्ण सर्वच्या सर्व गाडी सर्व आपले गोवंश आहेत ते सुरक्षित येऊन पकडणं गरजेचं आहे. सुरक्षा करता किंवा एखादी गाडी अडवतो त्यावेळेसचा जो संघर्ष असतो की ते गाडीवाले असतील, तुम्ही असाल किंवा पोलीस असेल, अगोदर जर इंटिमेशन असेल पोलिसांना तर तिथे पोहोचता येतं. मी बऱ्याचदा मागे पण मीटिंग घेतल्या त्यावेळेस माझा हाच विषय राहिला नेहमी तुम्हाला सांगायचा की तुम्ही अगोदर, तुम्हाला जर बातमी मिळाली आहे तुम्ही अगोदर पोलिसला कळवलं पाहिजे. पोलिसांना कळवलं तर ते त्या ठिकाणी अगोदर पोहोचू शकतात आणि जर नाही कळवलं तर तुम्ही पोहोचून सरांनी जे बघायला पाहिजे. आम्हाला आमचा जीव धोक्यात टाकून इथं उतरायला गरज नाही, पण प्रशासन हे काम करत नाही. दिवसाला पुऱ्या 24 तासामध्ये कम से कम 30 ते 40 गाड्या कत्तलीसाठी मालेगावात येतात. प्रत्येक एरियामधनं, प्रत्येक रूटवरनं. तिथं पोलीस पण पोहोचत नाही, गोरक्षक पण पोहोचत नाही. पण जेवढे गोरक्षक पोहोचतात तेवढे पोलीस पोहोचत नाही. बरोबर. त्यांच्यानंतर आम्ही हत्यारं वापरत नाही. आमच्यावर हल्ले पण होतात. हल्ले आम्ही सहन पण केलेले. आम्ही कोणाला मारलेलं नाही, ठोकलेलं नाही आणि काही करतो पण तर आम्ही गाया अडवण्यासाठी करतो. तुम्ही म्हणता ना की ते खेळाचं काय आहे काय नाही ते तुम्ही काय लावता, लावतो साहेब. मी म्हणतो मी लावतो. कोणी लावत असेल नसेल पण मी लावतो. ती गाडी अडवण्यासाठी मी स्वतः लावतो. पण मेन मुद्दा हा आहे की त्याच्यात जे गोवंश आहे ते वाचवण्यासाठी. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे की पायलटिंगला जेव्हा त्यांची गाडी येते त्या गाडी मागे 2 पायलटिंगच्या गाड्या, 3 पायलटिंगच्या गाड्या, त्याच्यात 30-30, 32-32 पोरं त्या गाड्यांमध्ये राहतात विथ हत्यार. आजपर्यंत एक बी पोलिसाने पायलटिंगची गाडी पकडली का मला सांगून द्यावा एवढ्या वर्षात. नाही पकडली, कधीच पकडलेली नाही. फक्त गोरक्षकांवरच प्रेशर राहतो पोलिसांचा. जे बी कानून कायदे ते फक्त हिंदूंनाच आहे, बाकी कोणालाच नाही. आता त्याचा हा तुम्ही फक्त आम्हाला प्रेशराईज करण्यासाठीच होता की तुम्ही हे करा, तुम्ही हे करा, तुम्ही हे नका करू. मला एक सांगा, आता प्रेस रिपोर्ट झाली, दिव्य मराठीच्या पेपर होता त्याच्यात आली की पोलीस तंबी देत आहे गोरक्षकांना की तुम्ही असं केलं तर आम्ही असं करू, असं केलं तर असं करू. बरोबर. तुम्ही ही गोतस्करांना दिली का की तुम्ही गोतस्करी करसाल तर आम्ही हे करू? तुम्ही केलं का नाही केलं? जर सगळे कानून कायदे जर आमच्यासाठी मग त्यांच्यासाठी काय खुल्लं आहे का सर्व? हाय. तुम्ही गोरक्षणासाठी तुम्ही तत्पर सेवेत उभे राहा, आम्ही रस्त्यावर उतरणार नाही. घोषित केलेले बरोबर आहे. त्यांच्यावर देशद्रोही गुन्हा दाखल झाला पाहिजे 295 प्रमाणे. कारण गोमातेने आता सरकारने राज्य गोमाता म्हणून घोषित केलेले. या विषयावर पण लक्ष द्यायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर मुळावर जर भाव घातला कसाईच जर नाही राहिला तर काय कोण कापेल. इतके आरोपी आहेत. आता ही जी गाडी पकडली ट्रक याच्यावर 8 गुन्हे दाखल मी साहेबांना सगळे एफआयआर टाकलेले. 8 गुन्हे. हा वारंवार तेच गुन्हा दाखल करतो. मग याला अभयदान काय दिलं जातं? याला अभयदान का दिलं जातं? असा एक तस्कर नाही, असा एक तस्कर नाही. असे 1760 तस्कर आहेत. पोलीस प्रशासनाकडे पूर्ण लिस्ट आहे त्याची. कोण सुद्धा कापतो, कोण सुद्धा नाही. जर यांना जर मुळावर जर घाव घातला तर आम्हाला रस्त्यावर उतरायची गरज नाही, कोणी गायच कापणार नाही. कायद्याचा अंमलबजावणी जर व्यवस्थित होत नाही तर आम्हाला मजबुरीने रस्त्यावर उतरावं लागणार आहे. आम्ही रस्त्यावर काम करणारच आहे. आणि जर आम्ही रस्त्यावर उतरून जर तुळशी पत्र घेऊन घरावर काम करतो, मरायला घाबरत नाही तर केसेसला का घाबरू आम्ही? ठीक आहे. आणखी सर, एक मिनिट.